नमस्कार. स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. पण यातली काही आव्हानं अशी होती ज्यांनी देशाच्या आधुनिक ओळखीला एक नवा आकार दिला. आज आपण अशाच दोन मोठ्या अंतर्गत संघर्षांची कहाणी पाहणार आहोत. पण कधी विचार केलाय की कोणत्याही देशासमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असतं? बाहेरून येणारे धोके की देशाच्या आतूनच उभे राहिलेले प्रश्न? याचं उत्तर आपल्याला भारताच्या इतिहासात सापडतं. आपल्याला सहसा असं वाटतं की बाह्य धोके म्हणजे इतर देशांशी होणारी युद्ध किंवा सीमेवरचे वाद हेच मोठं संकट असतं. पण खरं तर देशाची खरी कसोटी पाहतात ती अंतर्गत आव्हानं, जसं की फुटीरतावादी चळवळी आणि प्रादेशिक असंतोष, हे देशाच्या एकतेला आतूनच पोखरू शकतात. यातलाच एक महत्त्वाचा शब्द आहे फुटीरतावाद. याचा सोपा अर्थ काय? तर देशातला एखादा भाग जो प्रशासकीय सोयीसाठी एक राज्य म्हणून बनवला गेला आहे, त्याला तिथे न राहता स्वतःचे एक स्वतंत्र राष्ट्र व्हायचे. हीच भावना अनेक संघर्षांच्या मुळाशी होती. तर मग आजच्या या भागात आपण दोन मुख्य कथा पाहणार आहोत. एक पंजाबमधलं संकट आणि दुसरं ईशान्य भारतात दीर्घकाळ चाललेल्या समस्या. चला तर मग या दोन वेगवेगळ्या संघर्षांच्या खोलात जाऊया. आपली पहिली गोष्ट सुरू होतीये पंजाबमधून. फाळणीनंतर पंजाबची राजकीय आणि धार्मिक परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली होती आणि याचमुळे तिथे असंतोषाची एक ठिणगी पडली. सुरुवातीला अकाली दलाने 1973 मध्ये आनंदपूर साहेब ठरावातून काही राजकीय मागण्या पुढे ठेवल्या. त्यांच्या मागण्या काय होत्या? तर चंदीगड पंजाबला द्या, पंजाबी बोलणारे जे भाग इतर राज्यांत आहेत ते पंजाबमध्ये सामील करा आणि राज्याला जास्त स्वायत्तता द्या. या सगळ्या मागण्या प्रादेशिक आणि धार्मिक अस्मितेवर आधारित होत्या. पण झालं असं की हळूहळू या चळवळीचं स्वरूपच बदललं. स्वायत्ततेची मागणी मागे पडली आणि त्यातून भारतापासून वेगळं होऊन खलिस्तान नावाचा स्वतंत्र देश बनवण्याची मागणी जोर धरू लागली. असंही म्हटलं जातं की या मागणीला पाकिस्तानकडून पाठिंबा मिळत होता. यानंतर गोष्टी खूप वेगाने घडायला लागल्या. 1980च्या दशकात ही चळवळ हिंसक झाली, दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आणि बघता बघता संपूर्ण पंजाब अशांततेच्या खाईत लोटला गेला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की 1983 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. पंजाबमधल्या या संकटाचा शेवट खूपच नाट्यमय झाला. भारत सरकारने उचललेलं एक लष्करी पाऊल, ते म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार. तर झालं असं की कट्टर खलिस्तानवादी नेते जर्नैल सिंग भिंद्रनवाले यांनी आपल्या सशस्त्र साथीदारांसोबत शिखांचं सर्वात पवित्र स्थान म्हणजे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला. त्यांनी अकाल तख्त परिसराला आपल्या ताब्यात घेऊन तिथे अक्षरशः वाळूची पोती रचून एक किल्लाच बनवला होता. तर मग हे ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं होतं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक लष्करी कारवाई होती. तिचा मुख्य उद्देश होता सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढणं. हे आपल्या लोकशाहीसमोर एक खूप मोठं आव्हान होतं. हे ऑपरेशन खूपच जास्त चॅलेंजिंग होतं, कारण सुवर्ण मंदिराला कोणताही धक्का न लावता दहशतवाद्यांना बाहेर काढायचं होतं. 3 जून 1984ला ही कारवाई सुरू झाली आणि 6 जूनला संपली, ज्यात भिंद्रनवाले यांच्यासह अनेक दहशतवादी मारले गेले. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. या कारवाईचे खूप गंभीर परिणाम झाले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख बॉडीगार्ड्सनी हत्या केली. इतकंच नाही तर त्यानंतरही 1986 मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर नावाची आणखी एक कारवाई करावी लागली. त्यानंतर कुठे हळूहळू पंजाबमध्ये शांतता परत आली. आता आपण पंजाबमधून थेट भारताच्या दुसऱ्या टोकाकडे जाऊया, ईशान्य भारताकडे. हा प्रदेश सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या इतका वैविध्यपूर्ण आहे की इथल्या समस्याही तितक्याच गुंतागुंतीच्या होत्या. ईशान्य भारत म्हणजे 8 राज्यांचा एक समूह. या प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी ओळख, भाषा आणि संस्कृती आहे. आणि या प्रदेशाला चीन, म्यानमार आणि बांगलादेश यांसारख्या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत. त्यावेळी आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी एक खूप वेगळी भूमिका घेतली होती. त्यांनी ठरवलं की या भागातल्या जमातींची संस्कृती जपून त्यांचा विकास करायचा. याच धोरणातून 1954 मध्ये नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीची स्थापना झाली. ह्या प्रदेशात स्वायत्ततेची आणि स्वतंत्र राज्यांची मागणी सतत होत होती. आता बघूया की या मागण्या वाटाघाटी आणि राजकीय तडजोडींमधून कशा हाताळल्या गेल्या.
मिझोरामची गोष्ट तर सशस्त्र बंडखोरीपासून शांततेच्या मार्गापर्यंतच्या प्रवासाची आहे. लाल डेंगा यांच्या नेतृत्वाखाली मिझो नॅशनल फ्रंटने वेगळ्या राष्ट्राची मागणी केली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत एक करार झाला आणि मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. आता नागालँड. नागा जमात ही एक लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. त्यांनी सुद्धा नागा नॅशनल काउन्सिलच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती. बऱ्याच चर्चा आणि लष्करी कारवाईनंतर अखेर केंद्र सरकारने नागा लोकांचं वर्चस्व असलेल्या भागाला 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड या स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. आता आसामचा जो मुद्दा होता ना, तो या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा होता. इथे फुटीरतेची मागणी नव्हती, तर बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांच्या विरोधात आंदोलन होतं. तिथल्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की या घुसखोरीमुळे त्यांची संस्कृती आणि ओळख धोक्यात आली आहे. आणि यावर तोडगाही खूप भारी निघाला. 1985 मध्ये आसाम करार झाला आणि त्यानंतर ज्या विद्यार्थी नेत्यांनी आंदोलन केलं त्यांनीच निवडणुका लढवल्या आणि सरकार स्थापन केलं. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता परत यायला खूप मोठी मदत झाली. तर मग या दोन मोठ्या संघर्षांमधून भारत एक देश म्हणून काय शिकला? या आव्हानांना आपण कसं सामोरं गेलो? यातून मिळालेल्या धड्यांवर एक नजर टाकूया. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. पंजाबमधलं संकट हे एकाच ठिकाणी केंद्रित होतं आणि ते देशाच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देत होतं. त्यामुळे त्यावर लष्करी कारवाई आवश्यक मानली गेली. या उलट ईशान्य भारतातल्या समस्या अनेक राज्यांमध्ये विखुरलेल्या होत्या. त्यात अनेक गट होते आणि त्या दीर्घकाळ चालल्या होत्या. त्यामुळे तिथे संयम आणि राजकीय वाटाघाटी हाच एक मार्ग होता. आणि हेच आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. एखादा देश आपली एकता टिकवून ठेवताना आपल्या विविधतेचा आणि प्रादेशिक अस्मितेचा आदर कसा करू शकतो? हे संतुलन साधणं हेच खरं तर भारताच्या लोकशाही पुढील सर्वात मोठं आणि कधीही न संपणारं आव्हान राहिलं आहे.